या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. केंद्र सरकारच्या महिलांचा सन्मान योजनेअंतर्गत इंडियन गॅसच्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमधून वाव संघटनेच्या वतीने 156 महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे आज वितरण करण्यात आले. यामध्ये एक भरलेला सिलेंडर, एक शेगडी, एक रेग्युलेटर व एक रबर ट्यूबचे वाटप करण्यात आले. कुमठा नाका येथील प्रेषक इंडियन गॅस एजन्सीच्या प्रांगणात भाजपाच्या शहर अध्यक्षा नगरसेविका सौ रोहिणी तडवळकर यांच्या शुभ हस्ते सर्व लाभार्थी महिलांना मोफत गॅस टाकी व शेगडीसह गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये नगरसेवक शिवाजीराव वाघमोडे, नगरसेवक सात्विक बडवे, नगरसेविका वैदाबानो भंडाले, सभापती व नगरसेवक दत्तात्रय बडगू, नगरसेविका अश्विनी चव्हाण, नगरसेवक आनंददादा भवर, माजी नगरसेविका लताताई फुटाणे, नगरसेवक व्यंकटेश कोंडे, शिवानंद कावडे, ऋतुजा आंदेली, अफरीन पटेल, नगरसेवक अर्जुन जाधव, नगरसेविका नडगिरीताई, यशोदा सोनवणे, किसन गर्जे, जगन्नाथ चव्हाण, नवले सर, लक्ष्मण सातपुते, सिद्धेश्वर रूपनर, CA बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी गॅस एजन्सीच्या प्रवर्तक सौ विद्या लोलगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेबाबत माहिती दिली. प्रदूषण रोखण्यासाठी तसेच स्वयंपाक करताना महिलांना होणारा धुराचा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या योजनेअंतर्गत प्रत्येक गॅस सिलेंडरमागे लाभार्थी महिलांच्या खात्यावर 300 रुपये अनुदान सबसिडी जमा होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार व्यवस्थापक शिवाजी थिटे व कुमार नक्का यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच गॅस एजन्सीतर्फे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नम्रता जाधव, अर्चना अवर, अबू काझी आदींनी विशेष परिश्रम घेतल्यामुळे त्यांचाही गौरव करण्यात आला. तसेच अमित कुलकर्णी, अभिजित राजपूत, किरण राजपूत व श्रीपाद पर्लेकांडा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यंदा प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमार्फत प्रेषक इंडियन गॅस एजन्सीला एकूण 784 मोफत गॅस कनेक्शनचा कोटा मंजूर झाला असून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याला मिळालेला हा सर्वाधिक व विक्रमी कोटा आहे. आज उज्ज्वला 3 या योजनेचं वाटप जे लाभार्थी महिला आहेत त्यांना कुमठा नाका येथे बोलवून करण्यात आलेलं आहे. ॲक्च्युली हे 2024-25ला चालू झालेली होती योजना, परंतु त्याच्यानंतर आचारसंहिता लागत गेली. म्हणजे पहिल्यांदा पंचायत समिती, नगरपालिकांची लागली, त्याच्यानंतर महानगरपालिकांची लागली, त्याच्यानंतर जिल्हा परिषदची आचारसंहिता लागली, त्याच्यानंतर युद्धजन्य परिस्थिती आली, त्याच्यानंतर परत आता विधान परिषदची आचारसंहिता लागली. त्यामुळे थोडासा गॅस वाटप करण्याला विलंब झालेला आहे. तरी पण आज सर्व जेवढ्या ऑफिसला इथं कुमठा नाक्याला जे डायरेक्ट आलेल्या होत्या त्या सगळ्या बेनिफिशरीना आम्ही बोलवून आज रोहिणीताईंच्या हस्ते गॅस वाटप केलेलं होतं. तसेच जे आम्ही म्हणू की उज्ज्वला वीर म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचून लोकांचे डॉक्युमेंट्स गोळा करायचे, त्यांचे कुठलंही एखादं रेशन कार्डात नाव नसेल तर ते किंवा कमी करायचं असेल, कुणी घरात मयत असेल आणि त्यांचं नाव कमी करायचं असेल, एखाद्याचा मृत्यू दाखला जोडायचा असेल, तर हे सगळे कामं ज्यांच्या माध्यमातून केली. म्हणजे आम्ही तर प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हतो, पण अनेक जे आता त्याच्यातनं काही लोक उज्ज्वलाच्या माध्यमातून म्हणजे म्हणता येणार नाही की त्याच्यात आमचा सिंहाचा वाटा आहे, पण 1% तरी आमचा खारीचा वाटा आहे. कारण की लोकांपर्यंत पोहोचायला आम्ही मदत केलेली आहे. आणि जेव्हा पण इलेक्शन लागतं त्यावेळेला उज्ज्वला स्कीम चालू होते आणि मग त्यावेळेला आम्ही सगळ्या नगरसेवकांना इच्छुक 900 उमेदवार असतात, सगळ्या सामाजिक संघटना असतात, त्यांना आम्ही फोन करून आवर्जून सांगतो की ही डॉक्युमेंट्स आहे. प्रत्येक उज्ज्वला योजनामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया लावले जातात. जसे की यावेळेला 12 आकडी रेशन कार्ड, डिजिटल रेशन कार्ड कंपल्सरी होतं आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं डॉक्युमेंट, त्याच्यानंतर प्रत्येकाची KYC, प्रत्येकाचा OTP हे यावेळेला खूप कंपल्सरी क्रायटेरिया, खूप त्याच्यातून छाननी होऊन सुद्धा यावेळेला आम्ही 781 उज्ज्वला कनेक्शन मंजूर केलेले आहेत. आणि एवढं सोपं नाही आहे, कारण की उज्ज्वलामध्ये एक जरी चूक झाली तरी ते डायरेक्ट आमच्या एजन्सीला वरती येतं आणि एजन्सी आमची रिजेक्ट होऊ शकते. पण त्यातून सुद्धा आम्ही मग काय वेळेला नगरसेवकांची खूप इच्छा असते ना आमची असते की एखादी गरीब महिला आली तर तिला द्यावं, पण ते काही क्रायटेरियामध्ये बसत नसल्यामुळे आम्ही देत नाही. तर आम्ही आज एवढा सगळ्यांचा इथं सत्कार पण केलेला आहे नगरसेवक लोकांचा, ज्यांनी उज्ज्वला केलेला आहे.
हा उज्ज्वला वीर म्हणून सत्कार केलेला आहे. त्यांची नावं सांगू देत. आज माननीय नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकार झालेली उज्ज्वला गॅस योजना, या योजनेच्या माध्यमातून प्रेषक इंडियन गॅस याच्या संचालिका आदरणीय विद्याताई लोलगे यांनी इथल्या सर्व महिलांना गॅसचं वाटप करण्याचा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल प्रथमतः त्यांचं अभिनंदन करते. त्याचबरोबर या सगळ्या महिलांनी त्याचा लाभ घेतला. म्हणजे 2014 पासून जी योजना चालू आहे ती आता 2026 साल उजाडलेलं आहे, तरी कंटिन्यू 12 वर्ष एखादी योजना चालवणं हे कुठल्याही आतापर्यंतच्या सरकारला शक्य झालेलं नव्हतं. ते मोदीजींनी करून दाखवलं आणि यासाठी उपस्थित आमचे सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी, महानगरपालिकेचे सगळे आमचे उपस्थित सगळे नगरसेवक आणि ह्याचे सगळे लाभार्थी आणि याच्या संचालिका विद्याताई यांनी हा सगळा योग जुळवून आणलेला आहे. आणि या सगळ्या महिलांनी याचा योजनेचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी या संस्थेला आणि या इंडियनच्या गॅसच्या संस्थेला सहकार्य करावं अशा प्रकारचे मी सगळ्यांना एक आवाहन करेन. आणि या सगळ्या महिलांचं उज्ज्वला गॅस योजनेमध्ये सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन करेन आणि विशेषतः विद्यार्थ्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी या महिलांना त्यांच्या गॅस एजन्सीचा लाभ दिला. धन्यवाद.